विदर्भ स्पेशल मिरची भेंडीची रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक पॅन घेतले आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातले आहे। यात मी उभी चिरलेली भेंडी ॲड करत आहे। ही भेंडी मी आधी स्वच्छ धुवून स्वच्छ कोरडी पुसून नंतर मग हिचे उभे काप केले। यावर आता झाकण ठेवू। झाकण काढून परत भेंडीला थोडंसं हलवून घेऊ। पुन्हा झाकण ठेवू। झाकण ठेवून वाफेत ही भेंडी आपल्याला शिजू द्यायची आहे। त्यात मी थोडे मीठ भुरभुरले, कारण मिठाने भेंडी पटकन छान शिजते। मीठ टाकल्यावर ती मऊसूद आणि छान शिजेल, आणि विशेष म्हणजे भेंडी चिकट होणार नाही आपली। अशा पद्धतीने आपली भेंडी फ्राय झाली आहे। आता मी ती एका डिशमध्ये काढून घेते। इथे मी सर्व भेंडी काढून घेतली। तुम्ही बघू शकता कमी तेलामध्ये आपली भेंडी छान फ्राय झाली। एका डिशमध्ये मी 1 चमचा जिरं, 1 चमचा शोप, थोडा लसूण मिरचीचा ठेचा त्यात ॲड केला। नंतर त्यात थोडा दाण्याचा कूट अर्धा वाटी ॲड केला। नंतर थोडं खोबरा किस अर्धा वाटी त्यात ॲड केला। नंतर थोडं लिंबाचा रस टाकला, त्यामध्ये थोडी साखर, थोडी हिंग पावडर, थोडी हळद पावडर, थोडं चवीपुरती मीठ आणि कोथिंबीर टाकून एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं। आता भेंडीमध्ये थोडं मिश्रण भरून घेऊ। अशा पद्धतीने आता मी सर्व भेंडीमध्ये मिश्रण भरून घेते। आपली सर्व भेंडी भरून तयार झाली आहे। आता आपण पॅनमध्ये ही भेंडी एक एक करून व्यवस्थित ठेवू। मी पॅनमध्ये तेल आधीचं कमी केलं आहे, कारण ह्या भेंडीला कमी तेल लागतं। अगदी थोडंच तेल पॅनमध्ये राहू द्यायचं आहे, जेणे आपली भेंडी छान फ्राय होईल। सुरुवातीला आपण भेंडी फ्राय केली होती, त्यामुळे भेंडीमध्ये आधीच थोडं तेल राहतं, त्यामुळे मी ते कमी तेल ॲड केलं। भेंडीवर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली। आता मी ती दुसऱ्या बाजूने पलटून परत झाकण ठेवून तिला 1-2 मिनटं शिजू दिले। आता पुन्हा ती भेंडी चेक केली तर ती व्यवस्थित झालेली दिसते। आता सर्व भेंडी एक एक करून आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायची आहे। हळूहळू भेंडीला उचलायचं, नाहीतर भेंडीमधलं सारण बाहेर निघेल। अशी मिरची भेंडी तयार आहे आपली विदर्भातील स्पेशल मिरची भेंडी। ही भेंडी आपण वरण भात, चपाती सोबत सर्व करू शकतो। तशी ती छान लागते खाण्यासाठी, किंवा जेवताना नुसती जरी तोंडी लावायला घेतली तशी ही मिरची भेंडी टेस्टी लागते। तुम्ही अशी रेसिपी नक्की करून बघा। चॅनलवर नवीन असणार तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग।